महाराष्ट्र राज्याचे उपजिल्हाधिकारी महसूल, डेप्युटी कलेक्टर रेव्हेन्यू म्हणून ते काम करतात. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोला. आभार आहे. व्यासपीठाचा मी पहिल्यांदा आभार मानतो, कारण का डेकोरम म्हणून मी इथे उभा आहे. कारण का देशमुख साहेबांचं भाषण झालं आणि तरी त्यांनी मला केतकर साहेबांनी थोडीशी परवानगी दिली, त्याबद्दल धन्यवाद. सर्वप्रथम आदरणीय केतकर साहेब, आदरणीय देशमुख साहेब, आमच्या रिगालयाचे आर्टिस्ट चित्रकार सकपाळ साहेब आणि आजचे महत्त्वाचे सत्कारमूर्ती म्हणजे आमचे संजय शेट्टे साहेब. आता इकडे एक विषय निघाला म्हणून आवर्जून मला मुद्दामून बोलावं असं वाटलं. पुस्तकातला गाभा किंवा त्याच्यातल्या काय शेट्टे साहेबांना म्हणायचं आहे हे त्याच्या शीर्षकावरूनच लक्षात येतं. बाकी ईश्वर इच्छा. आता ही बाकी ईश्वर इच्छा जी आहे ती आज माझ्या बाबतीत घडली. म्हणजे बघा की मित्रांचं प्रेम हे किती जवळचं असू शकतं, न बोलताही किती सुसंवाद साधले जातात. आज माननीय मुख्य सचिवांनी मंत्रालयात मीटिंग लावली बरोबर 11 वाजता. म्हटलं 3-4 तास काय मीटिंग संपणार नाही, पण शेवटी बाकी ईश्वर इच्छा. आणि त्याप्रमाणे झालं की कधी नाही ती माझी 2 तासात मीटिंग संपली, मी 2ला हजर. मी मुद्दामून इकडे उभा आहे स्टेजवरती बोलायला की त्यांच्या पुस्तकाचं जे शीर्षक आहे त्या बाबतीचे अनुभव मला भरपूर आले. ईश्वरी इच्छा असल्यामुळे माझा त्यांचा कॉन्टॅक्ट झाला. बोरिवली सारख्या ठिकाणी 50-60 फ्लॅट्स मी पाहिले असतील. देशमुख साहेब आज इथे उपस्थित आहेत आणि नेमकं त्यांच्याच बिल्डिंगमध्ये मी राहायला निघाल्यामध्ये आहे. आज त्यांची प्रथमच मी त्यांना पाहतोय, प्रथमच त्यांची भेट झाली आहे. आणि हे 50-60 मी फ्लॅट्स पाहिलोय, कुठेच मला आवडले नाहीत. पण शेवटी बाकी ईश्वरी इच्छा यांचे कॉन्टॅक्ट झाले माझ्याशी. आणि ईश्वराची इच्छा अशी की जो फ्लॅट मिळाला तर म्हणजे इतका सुंदर फ्लॅट त्यांनी मला पहिल्याच भेटीमध्ये पहिलाच फ्लॅट त्यांच्याच बिल्डिंगमध्ये दाखवला. खाली आम्ही जिथे गाड्या पार्किंग करतात तिथे समोर बसून तो माणूस दिल्लीला असल्यामुळे त्याच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्याच्याशी लगेच आम्ही चर्चा करून तो फ्लॅटचं डील करून टाकलो. बाकी ईश्वरी इच्छा. स्वामी समर्थ यांचे शेट्टे साहेब निस्सीम भक्त, मी सुद्धा निस्सीम भक्त. अध्यात्म विषय हा फार मोठा विषय, त्याच्यावरती चर्चा करणं म्हणजे एक पूर्ण दिवस सुद्धा जाऊ शकतो. पण या निमित्ताने मी निश्चितपणे हे सांगू शकेन की श्री स्वामी समर्थांची इच्छा म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांच्याकडून वारंवार स्वामी समर्थ अशा प्रकारची खूप पुस्तकं लिहून घेऊन याच्या आवृत्तीवरती आवृत्ती निघू देत आणि याच ठिकाणी इथे पुन्हा पुन्हा त्यांनी आम्हाला केतकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा पुन्हा बोलवावं. आणि पहिल्या मजल्यावरती एक मराठी पुस्तकांचं दालन आहे, तिथे मुद्दामून मी फिरून आलो. आपल्याला वेळ मिळाला तर मराठी पुस्तकांचं कलेक्शन अशा ठिकाणी आपल्याला मिळत नाही बघायला. तिथे कलेक्शन फार सुंदर आहेत, फार नावाजलेली पुस्तकं आहेत. तर तिथे त्यांच्या पुस्तकांचे त्यांची पुस्तकं तिथे असावीत आणि आमच्या पुढच्या पिढीने त्यांची पुस्तकं आणि त्यांची नावं बघावीत. मला शेट्टे साहेबांनी सुरुवातीला आग्रह केला की तुम्ही डायसवरती यायला पाहिजे. मी म्हटलं नाही, डायसवर येण्याचा माझा अधिकार नाही. हे लिहिणं, लेखक हा विषय आणि प्रशासनाचा विषय याच्यामध्ये कधीही सांगड असू शकत नाही. आम्ही प्रशासन म्हणजे एक फाईल घेणे, टिप्पणी लिहिणे हा आमचा फक्त लेखनी भाग. पण हे पुस्तक लिहिणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे, फार सोपी गोष्ट नाहीये. सकपाळ साहेब मला वारंवार म्हणतात जे तुम्हाला अनुभव येतात स्वामींच्या बाबतीमध्ये ते तुम्ही कुठेतरी उतरून काढा, कुठेतरी लिहून काढा. लिहायला बसलं तर तुमचा फोन खणखणतो, बायको खणखणते, नाही तर मुलगा खणखणतो, कोणी ना कोणी खणखणत असतं. मग याच्यातून वेळ काढून पुस्तकं लिहिणं, त्याच्याशी तुम्ही सुसंवाद साधणं आणि वाचकाशी सुसंवाद साधणं ही सोपी गोष्ट नाहीये. आणि ते साध्य शेट्टे साहेबांनी केलं. ते पण अनेक तारीवरती कसरत करून सोसायटीमध्ये काय प्रॉब्लेम झाले शेट्टे साहेब धावले, कुठला ह्या फ्लॅटचा फोन आला, त्या फ्लॅटचा फोन आला. त्या व्यतिरिक्त त्यांचं स्वतःचं काम आहे ते वेगळंच आणि इतर अनेक त्यांची जी अदर ऍक्टिव्हिटीज आहेत ते सर्व सांभाळून त्यांनी पुस्तक लिहिलं. हे त्यांनी मला एक 6 महिन्यापूर्वी सांगितलेलं मी पुस्तक लिहितोय. मी मनातल्या मनात म्हटलं काय हा माणूस हे पुस्तक लिहिणं शक्य आहे का? अजिबात शक्य नाही म्हटलं. हे आपलं म्हणतायत, जाऊ दे चला ठीक आहे, हो म्हटलं, छान छान. पण त्यांनी आज करून दाखवलं. हे मुद्दामून मला सांगण्यासाठी मी उभा राहिलो. अशी मित्र सर्वांना मिळो म्हणजे मित्राच्या पलीकडची गोष्ट आहे.
कोणी आता सांगितलं 22 वर्षाचा परिचय आहे, किती वर्षाचा परिचय आहे त्याला महत्व नाही. माझा परिचय फक्त 2 वर्षाचा आहे. तुमची मन जुळल्या संपला विषय. आणि तेच नेमकं शेट्टे साहेब प्रत्येक ठिकाणी करत आलेले आहेत. रिगाल्यामध्ये त्यांचा आता बर्थडे सेलिब्रेट झाला 50वा, सॉरी मी डिक्लेअर करतो 50वा. तर हा 50व्या बर्थडेच्या वेळी अक्षरशः 500 लोक जमले होते. लोकांना 500 काय जास्तच असतील, मोजले असते तर अजून 700-800 असतील. बरेचसे लोक यांना आवर्जून खास यांना शुभेच्छा देण्यासाठी कुठून कुठून आली होती. म्हणजे हा त्यांचा प्रसिद्धी म्हणण्यापेक्षा त्यांची प्रत्येक ठिकाणी मदत करण्याची त्यांची एक मनापासूनची तळमळ ही आपल्याला इथे दिसून येते. इथे त्यांनी फार मोजक्या लोकांना बोलवलं आहे, नाही तर मला वाटतं कदाचित आज इथे पूर्ण भरून गेला असता आणि कदाचित बाहेर बोर्ड लावायला लागला असता, आज दुकान बंद आहे. पण अशीच उत्तरोत्तर ते प्रगती करत राहूत. त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी श्री स्वामी समर्थांची इच्छा आहे आणि ती त्यांना लाभो ही मी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो. वक्ते जास्त झाले की समोरचे लोक कंटाळतात, जास्त वेळ घेत नाही. तरी स्वामी समर्थांना सांगून मी त्यांना भरपूर उदंड त्यांना लेखणीचे सामर्थ्य द्यावं ही मी त्यांना प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.